विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता चौथी स्कॉलरशिप मधील गणित या भागातील 1 ते 100 या संख्यावर आधारित जे काही प्रश्न विचारले जातात ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला या टॉपिक वरती शिकत असताना आपल्याला या काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. तर इथे आपल्याला माहिती काय पाहिजे, तर पहिला आपण घेतलेला आहे की 1 ते 100 पर्यंत संख्या लिहिताना 0 ते 9 अंक किती वेळा येतात. आता किती वेळेस येतात, समजा आपण 1 ते 100 पर्यंत अंक लिहित असताना 0 हा अंक किती वेळेस येतो हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर 1 हा अंक किती वेळेस येतो, तसेच इतर सर्व अंक 1 ते 100 पर्यंत अंक लिहित असताना किती वेळेस येतात हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर आपण 1 ते 100 पर्यंत अंक लिहित असताना 0 हा आपल्याकडे 11 वेळा येतो. त्यानंतर 1 हा 21 वेळा येतो आणि इतर सर्व हे 20 वेळा येतात. मग आपल्याला इथे फक्त दोनच लक्षात ठेवायचे आहेत, 1 आणि 0, 11 आणि 21 हे दोन लक्षात ठेवायचे आणि इतर सर्व हे किती वेळेस येतात, 20 वेळेस येत असतात. मग इथे आपल्याकडे काय आहे की आपण पाहिलं की 0 हा अंक 11 वेळेस येतो. मग 0 हा अंक नसणाऱ्या 90 संख्या आहेत आपल्याकडे. 0 हा अंक ज्याच्यामध्ये नाही अशा किती संख्या आहेत, 90. मग आता आपण जर असं पाहिलं तर हे 90 आणि ते 11 हे 101 होतात, परंतु 100 मध्ये डबल 0 आहे, 2 शून्य आहेत. म्हणून हा एक पॉइंट लक्षात ठेवायचा की 1 ते 100 मध्ये 0 हा येणाऱ्या संख्या किती आहेत, 11, आणि न येणाऱ्या किती आहेत, 90. तसंच 1 हा अंक नसणाऱ्या संख्या 80 आहेत. किती आहेत, 80. आणि मग इतर 2 ते 9 अंक नसणाऱ्या संख्या 81 आहेत. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचे आहे की 1 ते 100 मधील, आता आपण ह्या 1 ते 100 मधल्या पूर्ण मधलं पाहिलं, परंतु आता ह्या 2 अंकी संख्या आहेत 10 ते 99 मधील. तर 10 ते 99 मध्ये आपल्याला या 0 हा किती वेळेस येतो, तर 0 हा येतो 9 वेळेस. आणि मग इतर जे काही संख्या आहेत सगळे 1 ते 9 या पूर्ण संख्या येतात 19 वेळेस येतात. मग इथे 2 अंकी संख्या जर आपण पकडल्या तर 1 हा 0 हा 9 वेळेस आणि इतर सर्व 19 वेळेस येतात. आता अजून काही एक आपल्याला या गोष्टी दिलेल्या आहेत खाली की 1 अंकी संख्या किती आहेत असा प्रश्न विचारला तर ते किती आहेत, 9 आहेत. त्यानंतर 3 अंकी संख्या किती आहेत, तर 3 अंकी संख्या एकच आहे ती म्हणजे 100. 2 अंकी संख्या किती आहे, त्या आहेत 90. 1 ते 100 मध्ये 12च्या पटीत 8 संख्या येतात. 12च्या पटीत 8, आपण 13च्या पटीत घेतल्या तर 7. तसंच 1 ते 100 मध्ये 50 सम व 50 विषम संख्या आहेत. आणि 10 ते 99 मध्ये 45 सम आणि 45 विषम संख्या आहेत. आता जर आपण ही जी काही माहिती आहे ही जर आपण व्यवस्थित लक्षात घेतली तर यावर आधारित प्रश्न आपल्याला सोडवायला अवघड जाणार नाही. तर आपण आता यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न येतात आपण ते प्रश्न पाहूया. आपण 1 ते 100 या संख्यावर आधारित काही प्रश्न इथे घेतलेले आहेत. तर यामध्ये आपला पहिला प्रश्न आहे की 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता 16च्या पटीत येणाऱ्या संख्या किती आहेत. तर आपण 16चा पाडा फक्त 100 पर्यंत म्हणत जायचं, तर 16 6 96 म्हणजेच 16चा पाडा जर आपण 6 पर्यंत म्हणला तर उत्तर 96 येतं. त्यानंतर 100च्या पुढे जातात म्हणून 6 पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला उत्तर घेता येईल. आता यानंतर आपला पुढील प्रश्न आहे की 10 ते 99 मध्ये 0 हा अंक किती वेळा येतो. आता 10 ते 99 विचारलेले, 1 ते 100 मध्ये विचारलेलं नाही. 10 ते 99 मध्ये आपल्याला 9 वेळेस येतो आणि 1 ते 100 विचारलं असतं तर 11 वेळा येतो. 1 ते 100 मध्ये किती समसंख्या आहेत. आता 1 ते 100 मध्ये समसंख्या आपल्याला 50 आणि विषम सुद्धा किती आहेत, 50च. आणि जर तुम्हाला वेगळ्या टाईप मध्ये विचारलं असतं 10 ते 99 तर 45 उत्तर आहे.
तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे 50. 1 ते 100 मध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100 मध्ये 2 पासून 9 पर्यंत सर्व अंक 20 वेळा येतात, म्हणून पर्याय 4 हे आपलं उत्तर मिळालं. प्रश्न क्रमांक 5 आहे. 1 ते 100 मध्ये एक हा अंक नसणाऱ्या संख्या किती आहेत? एक हा अंक नसणाऱ्या किती आहेत? 80. आणि 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या किती आहेत? तर 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या एकच असणार, ती कोणती? 100, म्हणून पर्याय नंबर 3 हे आपलं उत्तर मिळालेलं आहे आपल्याला. तर यावर आधारित अजून काही प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक 7 घेतलेला आहे की 1 ते 100 या संख्यामध्ये किती संख्यामध्ये 1 आणि 9 हे दोन्ही अंक असतात? आता 1 आणि 9 असणाऱ्या आपल्याकडं 1 ते 100 मधल्या संख्या कोणत्या की त्याच्यामध्ये दोन्ही सुद्धा आले पाहिजे. जसं की आपण पाहिलं 19, याच्यामध्ये 1 आला आणि 9 आला. अशा अजून किती संख्या आहेत? तर अजून फक्त एकच संख्या आहे की याला उलट करा, म्हणजेच 91. अशा 2 संख्या आपल्याला इथे मिळतात. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 8 आहे आपल्याकडे की 1 ते 100 या संख्या लिहिताना कोणता अंक कमीत कमी वेळा लिहिल्या जातो? आता 1 ते 100 अंक लिहित असताना आपल्याकडं 0 हा 11 वेळा, 1 हा 21 वेळा आणि इतर 20 वेळा लिहिल्या जातात. मग 0 हा अंकच आपल्याकडे कमी वेळा लिहिला जातो, म्हणजेच पर्याय नंबर 3. आता आपल्याकडे 9 नंबरचा प्रश्न आहे की 1 ते 40 या संख्यामध्ये 2 हा अंक नसलेल्या संख्या किती? 2 हा अंक, आता 1 ते 40 मध्ये 2 हा अंक नसलेल्या जर आपण संख्या पाहिल्या तर एक आपल्याकडे 2, त्यानंतर 12, त्यानंतर 20 ते 29 मध्ये बऱ्याच ठिकाणी येतो आणि शेवटी 32 इथे येतो. जर टोटल आपण पाहिलं याची वजाबाकी केली तर या संख्या 13 होतात आणि 40 मधून 13 गेले तर 27 उत्तर आपल्याला मिळतं. आता 10 नंबरचा प्रश्न आहे की 1 ते 100 मध्ये 20च्या पटीत येणाऱ्या संख्या किती? आता 20 ने 100 ला भाग द्या, 20 5 100 म्हणजे 5 उत्तर मिळतं. तसंच आपला शेवटचा प्रश्न आहे की 1 ते 100 यामध्ये सर्वात लहान 1 अंकी व सर्वात मोठी 2 अंकी. आता सर्वात लहान 1 अंकी एकच आहे आणि 2 अंकी कोणती आहे? 99. तर यांची बेरीज किती असं विचारलंय. 99 आणि 1 किती होतात? 100 होतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर आज आपण संख्यावर आधारित 1 ते 100 या संख्यावर आधारित या घटकावरती आज बरेच प्रश्न आपण पाहिलेले आहेत आणि ते कशा टाईप मध्ये येतात किंवा ते कोणते असतात हे सुद्धा आपण इथे पाहिलेले आहेत. व्यवस्थित जर आपण पहिला चार्ट जर व्यवस्थित आपण केला तर आपल्याला यावरील आधारित कसलाही प्रश्न सोडवता येईल. तर निश्चित व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.